नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या जीवनात तुम्हाला कधीतरी हा प्रश्न पडतो की आपलेच लोक का आपल्याला समजून घेत नाहीत? का ते तुमच्यावर अविश्वास दाखवतात? असं का होतं असेल? तर मित्रांनो, आजचा प्रश्न फार साधा आहे, पण खूपच वेदनादायी. आपलेच लोक आपल्याला का समजून घेत नाहीत? आपण नेहमी चांगलं करतो आणि तेही मनापासून करतो. पण तरीही गैरसमज का होतात? कधी-कधी असं वाटतं, की बाहेरचे शत्रू कमी आणि आपलेच लोक जास्त जखमा देतात. मित्रांनो, अशा वेळी भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? चला, आपण गीतेच्या प्रकाशात या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, स्वाभाविक आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा जास्त ठेवतो आणि अपेक्षा वाढल्या की दुःख वाढतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "कर्म कर, फळाची आसक्ती सोड." आपले लोक समजूनच घेतील ही अपेक्षा सोड. महाभारतात अर्जुनालाही आपल्या कारण प्रत्येक जण आपल्या समजुतीच्या मर्यादेतूनच पाहतो. जसे अर्जुनाला युद्धभूमीवर सगळे आपलेच दिसत होते, त्यालाही वाटलं हे मला समजून का घेत नाहीत. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला दृष्टी बदलायला सांगितली. समस्या लोकांमध्ये नसते, ती दृष्टिकोनात असते. जेव्हा आपण आपली दृष्टी व्यापक करतो, तेव्हा समज वाढते. कधी-कधी तुमचे जास्त बोलणं गैरसमज वाढवतात. भगवान श्रीकृष्ण अनेक वेळा मौनातच मोठा संदेश देतात. मौन म्हणजे दुर्बलता नाही, ते सामर्थ्य आहे. प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. वेळ स्वतः त्याचे उत्तर देते. जेव्हा आपले लोक समजून घेत नाहीत म्हणून सत्य सोडायचं का? आपल्या घरातला मुलगा लहान भगवान श्रीकृष्ण सांगतात, धर्मावर ठाम राहा. लोक आज तुमच्यावर टीका करतील, पण उद्या तेच लोक तुमच्या सत्याला मान देतील. सत्याचं फळ उशिरा मिळतं, पण खात्रीशीर मिळतं. ज्यांनी आपल्याला समजून घेतलं नाही, त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नका. कारण क्षमा म्हणजे दुर्बलता नाही, ती आत्म्याची उंची आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, करुणा ठेवा, पण स्वतःचा सन्मानही जपा. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात यापेक्षा आपण काय आहोत हे महत्त्वाचे आहे. नेहमी आत्मविश्वास ठेवा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, मी तुमच्यासोबत आहे. आणि हो, जेव्हा आत्मविश्वास असतो, तेव्हा गैरसमज आपोआप कमी होतात. पण एक दिवस तो बोलतो, तेव्हा सगळे चकित होतात. भगवान श्रीकृष्णांचं ऐकणं आठवा. पण तीच वेदना आपल्याला परिपक्व बनवते. तुम्ही सहन करता म्हणून लोक बदलत नाहीत. कार्यालयात एक कर्मचारी जास्त काम स्वीकारतो. त्याच्या बॉसला वाटतं, हा तर करूच शकतो. याचा परिणाम असा की काम वाढतं, तुमचा मान नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, सहनशीलता ठेवा, पण अन्याय स्वीकारू नका. याचं एक उदाहरण देतो. एक गावातला तरुण खूप अभ्यास करून पुढे जातो. सुरुवातीला सगळेच त्याचं कौतुक करतात. पण जसजसा तो यशस्वी होत जातो, तसतसे लोक त्याच्यावर टीका करायला लागतात. बघा, हा बदललाय, हा आपल्या माणसांना विसरला. प्रत्यक्षात तो बदललेला नसतो, तर आपल्या घरच्यांच्या विरोधात असल्यावरही आपली कला सोडत नाही. पण काही वर्षांनी तो त्याच कला क्षेत्रात यशस्वी होतो, तेव्हा त्याच घरच्या लोकांना त्याचा अभिमान. तुम्ही शांत राहता म्हणून लोक समजतात की तुम्हाला काही कळत नाही. याचं एक उदाहरण देतो. एका कार्यालयात एक कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतो. तो कधीच राजकारण करत नाही किंवा कुणाच्या चुगल्या सुद्धा करत नाही. पण त्याच्या या स्वभावाला बघून त्याचे सहकारी म्हणतात, हा काही हुशार नाही, तर नेहमी शांत बसलेला असतो. पण मित्रांनो, जे समजत नाहीत त्यांना दोष देऊ नका. जे समजतात त्यांना धरून ठेवा. आणि जेव्हा कोणीच समजत नसेल, तेव्हा स्वतःला समजून घ्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सध्या इतकं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, करुणा ठेवा, पण स्वतःची किंमत विसरू नका. तुमचं बोलणं सत्य असतं, पण ते लोकांच्या सोयीचं नसतं. महाभारतात विदुर सत्य बोलत होता. तो आपलाच होता, पण आणखी असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भक्तिकथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जेणेकरून प्रत्येक नवी वाणी सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. भगवान श्रीकृष्ण तुमचे जीवन सदैव आनंद, शांती आणि प्रेमाने भरून देवोत. आपली काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.